मी 11 वर्षांची असताना कॅन्सरमधून वाचले, पण 15 वर्षांची झाल्यावर मी माझ्या आई-वडिलांसाठी काही भेटवस्तू तयार करायला सुरुवात केली, ज्या माझ्या मृत्यूनंतर त्यांनी उघडाव्यात. 4 वर्षांपूर्वी मी युइंग सार्कोमाला हरवले होते. मी केमो रेडिएशन केस गळणे हे सर्व सहन केले. मी सगळं काही योग्य केलं. मी ऑन्कोलॉजी वॉर्डमधील एक स्टार पेशंट होते. खूप अभ्यास करायचे कारण मला बालरोगतज्ञ व्हायचे होते. मला वाटलं होतं की माझा ब्रह्मांडासोबत एक करार झाला आहे. फक्त धाडसी राहा आणि तुला आयुष्यभर जगण्याची संधी मिळेल. पण मग सीझन 2 सुरू झाला. कॅन्सर परत आला आणि यावेळी तो सगळीकडे पसरला होता. फुफ्फुसे, यकृत, हाडे. डॉक्टरांनी सांगितलं की आता यावर इलाज नाही. त्यांना मला पॅलिएटिव्ह केअरमध्ये हलवायचे होते, जे खरं तर हळूहळू मरण्याची एक देखणी शब्दात केलेली मांडणी असते. मी खूप घाबरले होते आणि मला प्रचंड राग येत होता. मला एक दुर्दैवी कथा बनायचे नव्हते. मला फक्त एक सामान्य व्यक्ती व्हायचे होते. मला एक बॉयफ्रेंड हवा होता. मला समुद्रात नौकाविहार करायला शिकायचे होते. मी माझे शेवटचे काही महिने प्रत्येक सेकंदासाठी लढत घालवले. मी माझ्या आई-वडिलांना विनंती केली की मला माझ्या बकेट लिस्टमधील सहलीला घेऊन जावे. आम्ही अझोरेसला गेलो, जिथे मी देवमासे पाहिले आणि समुद्रात स्नॉर्कलिंग केले. नंतर माझ्या आई-वडिलांनी फक्त एका वुल्फ पार्कला भेट देण्यासाठी रुग्णवाहिका बुक केली. प्रवासादरम्यान मी एक प्रोजेक्ट सुरू केला. मी पोस्टकार्ड्स लिहिले आणि माझ्या आई-वडिलांसाठी छोट्या भेटवस्तू तयार केल्या, ज्या मी गेल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाला आणि सुट्ट्यांमध्ये त्यांनी उघडाव्यात. मला वाटत होतं की माझ्या जाण्यानंतर त्यांच्याकडे माझी काहीतरी आठवण असावी, जरी मला माहीत होतं की ते वाचून त्यांचे हृदय तुटले असेल. सप्टेंबरपर्यंत व्हीलचेअर माझा कायमचे घर बनली होती. श्वास घेणेसुद्धा एक संघर्ष झाला होता. शेवटी मी एका हॉस्पिसमध्ये गेले. तिथे मी माझी खोली सजवली आणि आशा धरली की शेवटच्या वेळी तरी मी बर्फ पडताना पाहीन. कोणताही चमत्कार झाला नाही. या निराशतेत मी माझे शेवटचे दिवस घालवले, पण हळूहळू मला एक प्रकारची शांतता मिळाली. मला अजूनही मरायचे नव्हते, पण मला आनंद आहे की जगाने मला ओळखले.